श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी एकता आणि तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना असे म्हणून आपण व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या आहे 18 जून म्हणजेच गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत. गुरुपुष्यामृत योग हा 2026 मधला शेवटचा योग असणार आहे, कारण 2027 मध्येच हा गुरुपुष्यामृत योग येणार आहे. त्यामुळे उद्या आलेली ही संधी आपण अजिबात सोडायची नाही. तर आता गुरुपुष्यामृत योग म्हणजे नक्की काय, या दिवसाचं महत्त्व काय? तर पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि हा दिवस साधासुद्धा नसून अतिशय पवित्र आणि शक्तिशाली मानला गेलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रांचा राजा मानला जातो. या नक्षत्राचा अर्थ आहे पोषण करणारा किंवा समृद्धी देणारा असा आहे. या शासक ग्रह शनी असून त्यांचे अधिपत्य देवगुरु बृहस्पती यांच्याकडे आहे आणि म्हणून पुष्य नक्षत्र हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. या नक्षत्रात पंचांगण न पाहताही कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा खरेदी ही केली जाते. एवढेच नाही तर या नक्षत्राला देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले गेलेले आहे. त्यामुळे पुष्य नक्षत्राच्या काळात लक्ष्मीनारायणाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी केलेली जपपूजा आणि अनुष्ठानामुळे सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते. या पुष्य नक्षत्रावर ज्ञानवृद्धी आणि अध्यात्माचे प्रतीक असणारे देवगुरु बृहस्पती आणि स्थिरता व कर्म यांचे प्रतीक असणारे शनी या दोघांचा प्रभाव असतो. त्यामुळे या काळात सुरू केलेले कार्य दीर्घकाळ टिकते आणि लाभदायक ठरत असते आणि म्हणून गुरुपुष्यामृत योग हा महाशुभ योग मानला जातो. या दिवशी सोन्या चांदीची खरेदी सुद्धा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोनं खरेदी करणं शक्य नाही अशा वेळी आपण चांदीही खरेदी करू शकतो. आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजेच आपली मुलगी किंवा पत्नीला चांदीचे पैंजण खरेदी करावे किंवा एखादी चांदीची चेन, पेंडंट जे तुमच्या यथाशक्ती शक्य असेल ते तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकता. घरात सोने चांदी खरेदी केल्याने आपल्या घराची भरभराट होण्यास मदत होते. आता काही दिवसांपूर्वीच अधिक महिना संपला आहे. अधिक महिन्यामध्ये अनेक स्त्रियांनी सोने चांदी खरेदी केलेली असेल, पण ज्या स्त्रियांनी धोंड्याच्या महिन्यामध्ये सोनं चांदी खरेदी करणं शक्य झाले नाही अशांनी या गुरुपुष्यामृत योगा दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय हे सुद्धा आपल्या घरात केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी असे प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर उद्या आहे 18 जून 2026 मधला शेवटचा गुरुपुष्यामृत योग. या वर्षातील ही शेवटची संधी आहे. प्रत्येकाने आपल्या देवघरात कायमची अशी एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 24 तासातच घरात पैसा येऊ लागेल. कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि धनधान्य, संपत्ती, पैसा याची कमी कधीच पडणार नाही. तर असे कोणती वस्तू आहे, कोणता हा उपाय आहे, हा आपण पुढे बघूया. तर आता या दिवशी गुरुपुष्यामृत योगाचा जो शुभ काळ असणार आहे तो सकाळी 6:04 पासून ते सकाळी तर आपण पूर्ण दिवस ही सेवा करू शकतो. तर काही सेवा आपण पाहणार आहोत. गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर करायच्या अशा सेवा म्हणजे आपण या दिवशी गुरुवार आल्यामुळे आपण स्वामींचे तारक मंत्र, स्वामी सारामृत हे देखील आपण वाचायचे आहे. याशिवाय या ठिकाणी आपण दत्तबावनी आणि या दिवशी विनायक चतुर्थी आल्यामुळे आपण अथर्वशीर्षकचे पठणही या दिवशी आपण केलेलं अतिशय उत्तम आहे. मुलांच्या प्रगतीसाठीही आपण या दिवशी हे अथर्वशीर्षकचे पठण करून केलेले अतिशय उत्तम आहे. जर तुमच्या घरात आर्थिक अडचण, पैशांची चणचण जाणवत असेल, तुम्ही कष्ट करूनही त्याचे फळ मिळत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही आवर्जून श्रीयंत्राचे स्थापन या दिवशी करायचे आहे. श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे आणि ऊर्जेचे प्रतीक मानले गेले आहे. या दिवशी स्थापना केल्याने आर्थिक अडचण दूर होते, नकारात्मकता नष्ट होते, घरात सुखशांती नांदते. म्हणून तुमच्या घरामध्ये जर अजूनही श्रीयंत्र नसेल तर उद्याचा गुरुपुष्यामृताचा जो योग आहे तो अत्यंत योग्य आहे श्रीयंत्राची स्थापना करण्यासाठी. तर श्रीयंत्रात आपण जे आणायचं आहे घरी आणि पंचमृताने अभिषेक करून त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे.
ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत आहे त्यांनी नक्कीच आवर्जून उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृतच्या दिवशी कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे. आणि आता दुसरी वस्तू आपण जी बघणार आहोत ती म्हणजे आहे कवडी. कवडी जी आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही माता लक्ष्मीचे फोटो किंवा बघितला असेल तर तिच्या गळ्यामध्ये कवडीची माळ नक्कीच तुम्हाला दिसेल. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीचे उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली तशीच कवडीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे. गुरुपुष्यामृत दिवशी तुम्ही कवडीची स्थापना करायला हा दिवस अत्यंत उत्तम आहे. या कवड्या तुम्ही 1, 3, 5 अशा विषम संख्येत घ्यायच्या आहेत. 2 किंवा 4 अशा समसंख्येत घ्यायच्या नाहीत. तर आता हिची स्थापना कशी करायची तर लक्ष्मी देवीच्या मूर्ती फोटो जे असेल त्याच्या समोर किंवा बाजूला तुम्ही एका छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये या कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करून फूल ठेवून दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि ह्यासोबत तारक मंत्र, दत्तभावनी, लक्ष्मी देवीचे कुंकुमार्चन, अथर्वशीर्ष या सगळ्या सेवा नाही जमल्या तरी जमेल तेवढ्या सेवा आपण नक्कीच या दिवशी करायच्या आहेत. कारण गुरुवार गुरुपुष्यामृत याशिवाय विनायक चतुर्थी आणि गुरुवार हा लक्ष्मी देवीचा दत्तांचा वार आहेच. तर तुम्हाला जेवढे शक्य होईल तुम्ही एवढ्या सेवा या दिवशी करायच्या आहेत. तर या सेवांचे फळ म्हणजेच घरात सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवेल आणि हळूहळू का होईना आर्थिक अडचणही दूर व्हायला मदत होईल. आणि आता या सेवांशिवाय आपण मुलांसाठी कोणती सेवा करू शकतो, मुलांच्या प्रगतीसाठी अभ्यासासाठी कोणती सेवा या गुरुपुष्यामृत दिवशी करू शकतो. तर तुम्ही या दिवशी गुरुपुष्यामृत या दिवशी जे सुवर्णप्राशन असतं ते मुलांना साठवले तर हे गुरुपुष्यामृत दिवशी सुवर्णप्राशन साठवणे यालाही अत्यंत प्रभावशाली मानले गेलेले आहे. याने मुलांच्या बुद्धिमत्तामध्ये वाढ होऊन अभ्यासात प्रगती होताना तुम्हाला दिसेल. गुरुपुष्यामृत दिवशी सुवर्णप्राशन करणे हे मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत प्रभावशाली मानले गेले आहेत. तर आणि याशिवाय आपण सोन्याची तार किंवा नाहीच तर आपण तुळशीची काडी याने जे मध असतं ते मध आपण जिभेवर मुलांच्या हे त्या काडीने जिभेवर काढायचं आहे. हे लक्ष्मी देवीचं प्रतीक आहे, सरस्वती मातेचं, आणि त्याने पण मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यास नक्कीच मदत होते. तर ह्या आजच्या सेवा तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला सांगा. उद्याचा जो गुरुपुष्यामृत जो दिवस आहे यामध्ये आपल्या सेवा जे आपल्याकडे होईल तेवढे आपण करायचे आहेत आणि ह्याचे फळ नक्कीच तुम्हाला चांगले मिळेल. तर कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच